खरं म्हटलं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र आपल्या हातातून गेलाय हे महायुतीला कळलेलं आहे, भाजपला कळलेलं आहे. म्हणून केंद्रातले नेते आता महाराष्ट्रामध्ये लक्ष केंद्रित करतायत आणि अमित शहाजी या ठिकाणी आले. ते त्यांचा पक्षाचा कार्यक्रम आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही. पण एक आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं जे निर्णय आहे त्यामुळे महायुती आणि भाजपला विचार करण्यासाठी आता केंद्राची सगळे नेते मंडळी येत आहेत. इथेच महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट शब्दात दिसून येत आहे. नरेंद्र पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय की फळ मार्केटमध्ये बांगलादेशी घुसलेले आहेत आणि ते काम करतात, माथाडी कामगारांना अडथळा निर्माण होतो. ही वस्तुस्थिती आहे. काही आंब्याच्या सीझन मध्ये काही कामासाठी 24 तास बांगलादेशी वापरण्याचा काही प्रमाणात प्रयत्न होतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये बाजार समितीच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने संयुक्त आपण त्या ठिकाणी सर्वे केला आणि प्रत्येक मालकाला आम्ही कंपल्सरी केलेला आहे की त्यांनी ID आणि ओळखपत्र हे कंपल्सरी देणं गरजेचं आहे. ते जर देणार नसेल तर जे ओळखपत्र नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सर, काल फडणवीसांनी संभाजीनगरमध्ये जी त्यांची इंटरनल बैठक झाली त्या बैठकीमध्ये खरं तर शरद पवार यांच्यावरती हल्लाबोल केलाय. भाजपने मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आपली कमिटमेंट जी आहे ती पूर्ण केलेली आहे. ज्या पद्धतीने 2014 ते 19ला त्यांचं सरकार होतं भाजप आणि शिवसेनेचं, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण दिलेलं परंतु कोर्टात टिकलं नाही. आम्ही आमची कमिटमेंट पूर्ण केली आहे. परंतु शरद पवार राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेत तरी त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही, फक्त ते राजकारण करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. खरं म्हटलं तर पवार साहेबांच्यावर टीका करण्याचा निर्णय ज्यावेळा घेतला जातो याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या जी भीती ही आता भाजपने आणि महायुतीने घेतलेली आहे. पवार साहेब काय करू शकतात याचं चित्र लोकसभेला पाहिल्यानंतर आता शरद पवारवर जर लक्ष केलं नाही तर मग त्या ठिकाणी निवडणुका सोप्या होणार नाहीत याची कल्पना असल्यामुळे पवार साहेबांना टार्गेट केलं जातं. एक दुसरी गोष्ट असं आहे की आम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी आंदोलनं चाललेली आहेत त्यांनी तुमचे आरोप केलेले आहेत, जरांगे पाटलांनी तुमचे आरोप केलेले आहेत. आता या आरोपामध्ये तुम्ही तुमचं क्लिअरिशन करण्यासाठी सातत्याने सगळीकडे सांगत सुटलेला आहात की आम्ही असं केलं तसं केलं, तरी मराठी जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, ओबीसी जनतेचा विश्वास नाही, धनगर समाजाचा विश्वास नाही. याचा अर्थ असा आहे तुम्ही समाजामध्ये वाद घालून राजकारण करता असा विश्वास निर्माण झाल्यामुळे आपल्याला सातत्याने मराठा समाजासाठी आम्ही हे केलं सांगण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे मराठा समाजाच्यावर तुमचा विश्वास राहिले नाही हे चित्र दिसल्यामुळे मग आता पवार साहेबांवर टीका करावी अशा प्रकारचं राजकारण आपण करतो. जरंगेंनी मला असं वाटतं की सत्तेमध्ये आम्ही आहोत का ते आहेत मला कळत नाही. मला एक कळतं की निर्णय सरकारने घ्यायचे असेल, तुम्हाला जमत नसेल तर सत्तेतून बाजूला व्हा. मग शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे साहेब हे दोघेही आल्यानंतर काय सत्तेच्या माध्यमातून निर्णय घ्यायचा ते घेतील. आपण सत्तेमध्ये असताना दुसऱ्याकडे बोट दाखवताय. आश्वासनं तुम्ही दिली, आपण तुम्ही सातत्याने सांगतात की काही नाही मराठ्यांसाठी आम्ही असे केलेलं आहे, असं कायदा टिकणारा केलेला आहे, हे केलेलं आहे, ते केलेलं आहे. मग तुम्ही आमच्याकडून लेखी मागण्याचा का प्रयत्न करताय मला कळत नाही. आम्ही आमची भूमिका 288 आमदार आहे, सर्व पक्षाच्या आमदारांनी तिथं पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये शरद पवारांचे उद्धव ठाकरेंचे सुद्धा आमदार होते आणि त्यांनी पण पाठिंबा दिलेला आहे. आता तुम्हाला वेगळं काय मागायचं मला कळत नाही, कारण मला वाटतं की याच्यामध्ये ते पूर्ण फेल्युअर झालेले आहेत, विश्वासार्हता गेलेली असल्यामुळे आता काहीतरी पळवट काढायची म्हणून पवार साहेबांकडून आणि उद्धव ठाकरेंकडून अशा प्रकारचं क्लेरिफिकेशन मागावं असा प्रकारचा केवलवाना आजचा 9वा दिवस आहे जरांगे पाटलांचा उपोषणाचा. तब्येत खालावली आहे. सरकारकडनं अद्याप कोणतेही शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करत नाहीयेत. एकटे शंभूराज देसाई जे आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तेच फक्त संवाद साधताना पाहायला मिळतात, परंतु त्यांच्या देखील संपूर्ण हाकेला प्रतिसाद कुठं मिळत नाही. खरं म्हटलं तर तुम्हाला सांगा दुर्दैव आहे, एखाद्या राज्यामध्ये जेव्हा एखादा नेता आंदोलनाला बसतो फार मोठ्या प्रमाणात त्याला पाठबळ मिळतंय आणि ते असताना सुद्धा ते दाबण्याचा प्रयत्न सातत्याने. बघा मी इथं पहिलाच सांगतो, नवी मुंबईमध्ये तुम्ही आला ना, नवी मुंबईमध्ये याच मार्केटमध्ये तुम्ही आश्वासनं दिली होती. त्यांचं म्हणणं काय, मला जे आश्वासन इथं दिलं हैदराबाद गॅजेटचं आश्वासन दिलं होतं, बाकीच्या काय अडचणी आहे तर तुम्ही संवाद साधून त्यातून मार्ग काढा ना. ती आश्वासनाची पूर्तता केली नाही म्हणून त्यांना उपोषणाला बसावं लागतं. त्यांना काय हाऊस आहे काय स्वतःच्या तब्येतीची हेडसाड करून अशा प्रकारचं हे करणं त्याला हाऊस नाही. पण जनतेला मी फसवलंय का सरकारने फसवलं हे दाखवण्यासाठी शेवटी लोकशाहीचं अस्त्र काय, महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे उपोषण
आणि त्यांनी स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता आंदोलन करतायत. सरकारने ते गांभीर्याने घ्यावं. एवढं अशा प्रकारचं त्यांच्याकडे दुर्लक्षितपण करून असं चालणार नाही. भले भले गर्वामध्ये सरकार पडलेले आहेत. हे चित्र महाराष्ट्राने नाही देशाने परवा पाहिलेलं आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक भूखंड जे आहेत ते वाटण्यात आले. अजिंक्य रहाणे जे क्रिकेटर आहेत त्यांना देखील भूखंड वाटण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला देखील भूखंड वाटण्यात आला. हे सरकारच्या तिजोरीतून जेवढी लूट करायची होती त्याप्रमाणे लूट मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तेच भ्रष्टाचाराचे आरोप दुसऱ्यावर करताय. परंतु इतका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि आता शिल्लक महाराष्ट्राच्या मुंबईच्या सर्वसामान्य जनतेसाठी काही भूखंड शिल्लक राहून द्यावे अशी माझी नम्रतेने विनंती आहे. निवडणुकीची आचारसंहिता जवळ येत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या प्रलोभन देण्याचा प्रयत्न करणं, त्यांना एखाद्या वाटत असतं की पुढच्या वेळेला सरकारच आपलं येणार नसेल तर आताच वाटून मोकळं व्हावं, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी असं वाटतंय. मधुकर पिचड आणि त्यानंतर वैभव पिचड, त्यानंतर अतुल बेनके, हे सर्वच नेते मंडळी जे अजित पवारांच्या गटात आहेत ते सिल्वर ओक वरती शरद पवारांची भेट घेताना पाहायला मिळत आहेत. काय सांगाल, पुन्हा या लोकांची घरवापसी होऊ शकते का? मी तुम्हाला सांगतो, पवार साहेब आजही ज्या उमेदीने बाहेर पडलेले आहे, चित्र ग्रासरूटवर गेल्यानंतर आम्ही बघतोय, आम्ही फिरतो त्यांच्याबरोबर, प्रचंड प्रमाणामध्ये लोकांमध्ये ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले, सत्ता बनवले गेले, त्यात नाराजगी आहे. भले भले अजून आगे आगे देखो क्या होता है, भले भले यामध्ये पवार साहेबांच्यावर येतील. पण ते साहेब निर्णय घेताना कोणाला घ्यायचा आणि कोणाबद्दल लोकांमध्ये भावना आहे, सहानुभूती आहे, याचा विचार करून निर्णय घेतील असं मला वाटतं. तुम्ही सर्व आमदारांना घेणार का अजित पवारांच्या जे येणार आहेत इच्छुक हे मी सांगू शकत नाही. प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत, पवार साहेब आहेत. मला वाटतं की साधारणतः ज्यांच्याबद्दल माणसामध्ये लोकांमध्ये एक आपुलकीची भावना आहे त्यांच्याबद्दलचा विचार केतील असं वाटतं. सरसकट होईल असं मला वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.